माणिकराव कोकाटेंवर आज एंजिओग्राफीची शक्यता, त्यानंतर डॉक्टर डिस्चार्ज बाबत निर्णय देणार रुग्णालय प्रशासन सूत्रांची माहिती। नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटेंना बजावलं वॉरंट। अखेर अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घेतला। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची टीम सज्ज, निवडणुकीसाठी 20 जणांच्या समितीची भाजपकडून घोषणा। भाजपकडून 20 ते 25 विद्यमान नगरसेवकांना डच्चू दिला जाण्याची शक्यता। प्रभागातील कामं आणि पक्षीय कामातील सक्रियता असे निकष लावले जाणार। जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। पवारांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपावर होणार चर्चा। अजित पवार मुंबईमध्ये घेणार राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक। आगामी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं आयोजन। राहुल कलाटेंचा भाजप प्रवेश लांबणीवर। भाजपमधील इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींना इशारा दिल्याची सूत्रांची माहिती। राज ठाकरे 2 दिवसांचा विशेष दौरा करणार। शनिवारी आणि रविवारी करणार पूर्व पश्चिम उपनगरांचा दौरा। ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ मैदानात उतरणार। वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथांच्या सभांचा घाट। कल्याण डोंबिवलीतील महायुतीचाच महापौर होणार। अंबरनाथमधील प्रचार सभेमध्ये एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये बैठक। राष्ट्रवादीकडून 35 जागांची मागणी। नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस। 20 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान, तर 21 डिसेंबरला होणार मतमोजणी। हिवाळी अधिवेशनामध्ये आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी जबरदस्तीनं हकलल्याचा ठपका। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पोलिसांना सुनावले खडेबोल। दादर स्टेशन बाहेर मनोरुग्णाचा प्रताप। उंच इमारतीवर चढला मनोरुग्ण। मनोरुग्णाला खाली उतरण्याचे प्रयत्न सुरू। शिल्पा शेट्टीच्या घरी पोलिसांचा छापा। शिल्पा शेट्टीवर आयकर विभागाची कारवाई। शिल्पाची हॉटेल व्यवसायातील गुंतवणूक वादात। मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर। अल्पवयीन मुलीवर अत्याचार। आरोपीला विरारमधून केली अटक। तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय। अपंग व्यक्तींच्या विवाह अनुदानामध्ये मोठी वाढ। वधूवर दोघे सुद्धा अपंग असल्यास मिळणार 1.5 लाख। चक्रीवादळातील नुकसानाचं आता अचूक मूल्यमापन होणार। IIT मुंबईच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलं AI मॉडेल। मुंबई विमानतळावर प्रवाशांनी विक्रमी टप्पा गाठला। एका दिवसामध्ये 1.76 लाख प्रवाशांनी केला प्रवास। कारवार नौदल तळावर चीनची नजर। सुरक्षा यंत्रणा सतर्क। अहमदाबादमध्ये रंगणार 5वा आणि अंतिम T20 सामना। सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची टीम इंडियाला संधी। फायनलमध्ये ईशानचं दमदार कमबॅक। शतक। झारखंडनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून घडवला इतिहास।